आज आहे रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस आणि आज खूप मन झालं होतं मटण खाण्याचं. खूप दिवस झाले मटण नाही खाल्लं. मग काय फटाफट मार्केटला गेलो आणि ताजं अर्धा किलो मटण घेतलं. पण मटणासोबत खायचं काय? मग पटापट मस्त तूप लावून चपाती बनवली आणि सोबत चपातीचा आस्वाद घेतला. तर सर्वात पहिला आपण मिक्सरचं भांडं घेतलं. त्याच्यामध्ये आपण लसूण टाकलेला आहे. मग हिरवी मिरची घेतलेली आहे, पोपटी घेतलेली आहे जी जास्त तिखट नसते आणि कमी तिखटवाली, तुम्ही तिखटही घेऊ शकतात. खोबरं घेतलं भाजून थोडंसं, त्याला लहान पीसमध्ये कट केलं. थोडंसं आलं घेतलं, त्याला पण चांगलं कटिंग करून घेतलेलं आहे. आणि मग टॉमॅटो घेतला. 2 लहान टॉमॅटो घेतलेले आहेत इकडे मी बारीक कापून. त्याच्यानंतर आपण कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे. ती सुट्टी करा म्हणजे जेणेकरून मिक्सरमध्ये ती अडकणार नाही. तर आपण आता याची पेस्ट बनवून घेऊया. आणि आपली पेस्टसुद्धा रेडी झालेली आहे. तर आता आपण हे बघा पेस्टसुद्धा छान झालेली आहे. तर आपण कुकर गरम करत ठेवलेला आहे आणि अंदाजे 4 ते 5 स्पून तेल एवढं आपण तेल घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये राई आणि जिरं टेस्टसाठी छान असते म्हणून राई जिरं आपण घालतो आहे. मी खडे मसाले नाही टाकत, कारण खडे मसाले आमच्या घरी कोणाला आवडत नाही. तुम्हाला आवडत असेल तुम्ही टाकू शकतात. आता याला चांगलं परतून घ्या. तेलसुद्धा आपलं चांगलं कळलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा कापून घेतलेला आहे. तो कांदा आपण याच्यात घालणार आहोत. तर हा आपण कांदा कटिंग करून घेतलेला आहे. आणि कांदा जोपर्यंत चांगला ब्राऊन होत नाही तोपर्यंत याला परतत राहा, कारण याच्यामध्ये मसाले आपल्याला नंतर ॲड करायचे आहेत. त्याच्या पहिला कांदा आपल्याला चांगला करपवून घ्यायचा आहे. आता बघा कसा कांद्याला एकदम कलर आलेला आहे, मस्त ब्राऊन कांदा झालेला आहे. तर याच्यामध्ये आपण आता जी पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट आपण याच्यात घालणार आहोत. आता पेस्टमध्ये थोडं पाणी असल्यामुळे थोडं लांब उभे राहा, नाही तर पटकन तेल कधी कधी उडते. थोडी काळजीपूर्वक करा. तर याच्यामध्ये आपल्याला लगेच मसाले नाही घालायचे आहेत. पेस्ट पहिला एकदा चांगली परतून घ्या, चांगली मिक्स करून घ्या कांद्यामध्ये आणि त्याच्यानंतर थोडी तिला आहे ना शिजू द्या. म्हणजे थोडेसे आपण भाजतो टाईप ना मसाले, तसं थोडं त्याला उकळ येऊ द्या. हे बघा आता उकळायला स्टार्ट झालेला आहे. तर आता तुम्ही याच्यामध्ये मसाले घालायला स्टार्ट करू शकतात. तर सर्वात पहिला आपण इकडे 1.5 चमचे मीठ घेऊया. मी अर्धा किलो मटणाच्या हिशोबाने तिकडे 1.5 चमचा मीठ घेतलेला आहे. त्यानंतर मसालासुद्धा मी 1.5 चमचा टाकणार आहे. आणि हळद आपल्याला अर्धा चमचा घ्यायची आहे. हळदसुद्धा आपली टाकून झालेली आहे अर्धा चमचा. आता याला परत एकदा आपण चांगलं परतून घेऊया. जेवढं छान परतता येईल तेवढं पूर्ण परतून घ्या. चांगलं 30-35 सेकंद याला चांगलं परतल्यानंतर याला एकदा परत थोडंसं गरम होऊ द्या. चांगलं एक उकळ येऊ द्या छोटूसा. तर चांगली पेस्टला कलर आलेला आहे मसाल्याचा. तर आपण याच्यामध्ये आता थोडासा बादशाह मटण मसाला टाकणार आहोत टेस्टसाठी, जास्त काही नाही, एकदम नॉर्मली मी घेतलेला आहे. आणि याला पण आता एकदा चांगला परतून घ्या. आणि मग याच्यावर आपल्याला आता मटण घालायचं आहे. जे आपण अर्धा किलो मटण चांगलं धुवून ठेवलेलं आहे फ्रेश, ते आपण याच्यावर टाकणार आहोत आता. तर आता आपण मटण घालून घेऊया. आणि मटण पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये पूर्ण मसाले मेल्ट होऊ द्या. चांगले सगळ्या एक चांगल्या मटणाला पूर्ण मसाल्याचे लागल्याशिवाय त्याला ती टेस्ट नाही येणार. आणि आपल्याला याच्यामध्ये पाणी लगेच नाही घालायचं आहे. पाणी घालायला आपल्याला कमीत कमी 7 ते 8 मिनटं द्या. कारण आपण पहिला काय करूया, आपण जसं चिकन फ्राय करतो ना तसं आपण याला पहिला तळत ठेवूया तेलावर थोडा वेळ.
त्याच्यानंतर छानपैकी याला म्हणजे मेल्ट झालं ना पूर्ण मसाले वगैरे, याला कलर आला ना मटणाला, की मग आपण याच्यात पाणी घालून त्याला शिजवूया. तोपर्यंत याला चांगलं आता असंच राहूया. तर आता छान कलरसुद्धा आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये आहे ना जी पेस्टचं पाणी होतं, थोडंसं पेस्ट उरलेली असते त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून आता याच्यात पाणी टाकतो आहे आणि याला आता चांगलं उकळ येऊ द्या एक छान, आणि मग झाकण बंद करून याच्यावर आपण थोडा वेळ 4 ते 5 शिटी होईपर्यंत आपण थांबूया. तर आपण आता झाकण बंद करून कमीत कमी 3 ते 4 शिटी देऊया. मटण छान कवलं आहे त्याच्यामुळे लवकर शिजेल. त्याच्या पहिला आपल्याला इकडे चपाती बनवायची आहे, तर मी आता चपाती बनवून घेतो आहे, कारण आपल्याला आज मटणासोबत चपाती खायचं मन झालेलं आहे. राईस तर आहेच, पण त्यासोबत मला चपाती खायचं आहे, म्हणून मी विचार केला एक चपाती पण बनवूया आपण. तर आपलं मटणसुद्धा आता शिजत आलेलं आहे. 3 शिट्या झालेल्या आहेत. 4थी शिटी आपण अजून एक देऊया आणि आपल्या चपात्यासुद्धा रेडी झालेल्या आहेत. आणि मटणासोबत चपाती खाण्याची एक मजाच वेगळी असते. तर मित्रांनो, आजची जी मजा आहे तुम्हाला पण आजमावायची असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यासोबत लगेच जाऊन ती रेसिपी बनवा. आणि हीच व्हिडिओ ज्यांना ज्यांना मटण खायला आवडते त्यांना पण शेअर करा. तर फायनली मित्रांनो, आपण 4 शिट्या देऊन झालेल्या आहेत आणि आपल्या मटणाला कलर आणि जी चव लागणार आहे ना, अप्रतिम. तर बघा, मटणसुद्धा एकदम छान शिजलेलं आणि कलर बघा मटणाचा, वाव. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही. चला, मी पण पटापट खाऊन घेतो आहे, तुम्ही पण पटापट जा, व्हिडिओ बघा आणि लवकरात लवकर रेसिपीचं सामान आणून पटापट रेसिपी बनवायला स्टार्ट करा. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट चांगल्या रेसिपीसोबत. आजसाठी एवढंच. बाय बाय.